मी मनोज खेड्यातल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज म्हटलं एक वावरातून एक फेरी मारीस नाही का की 8 दिवस झाले, तर म्हणजे तेवढं काही येवात नाही होतं वावरात का की 8 दिवस झाले डायरेक्ट लगातार पाणी चालू होतं, म्हणजे सकाळ संध्याकाळ वावरात याची वापस नाही होती। तर म्हटलं एक फेरी आज मारीस नेऊ वावरातून पाहिजे नेऊ म्हटलं सगळ्याकडे। तर आता वावरात आला तर चला वावरात पण फेरीसन पाहू काय पुढे काय चालू आहे। एकदम भारी वाटतं आणि ऊन पण एकदम मस्त पडलंय ऊन। ही आपली झोपडी, इकडे वावरात झोपडीकडे पण, आणि जे वावरात काही रेसिपी व्हिडिओ बनवतो ते आम्ही ते पण काही बनवतले जात नाही कारण की पाणी एवढं आहे। तर आज ऊन पडलंय, हे पहा एकदम मस्त असं ऊन पडलंय आज। पाण्याचं काही वाटतच नाही, येऊ नको म्हणा अजून 5-7 दिवस। हे पहा आज म्हणजे थोडंसं चांगलंच ऊन पडलंय। 8 दिवस झाले तर काही उमजूत येत नाही होता देव का की म्हणजे पाणीच पडत होतं रोज सकाळ संध्याकाळ पाणी पाणी। तर आता म्हणजे वावरात पण थोडी वापस आली, असं जर ऊन पडलं तर अजून 5-7 दिवस आणि वावरातली पण कामं होती का की वावरातली कामं डायरेक्ट गायरेस पेंडिंगमध्ये पडली आहे। निंद्याचं ते मटेरियल फुवारा आणि या पाण्यामुळे नाही का 8 दिवस लगातार असं पाणी पडलं ना, त्याच्यामुळे नाही का हे पहा ते आम्ही उडीदानं ते लायलं होतं या कपाशीच्या एका झाडाच्या मध्ये लायलं होतं। असे प्रत्येक झाडाच्या मध्ये ते लायलं होते उडीदानं मूग। तर ते पाय पुरे खराब झाले, त्यांच्या शेंगानं त्यांचे पानं पुरे पिवळे पडले आणि रोग पण पडी गेला त्यांच्यावर। पाण्याच्यामुळे फवारा काही मारायला नाही त्याच्यावर। हे पहा रोग पुऱ्या मूगवरनं त्याच्यावर रोग पडी गेला आणि शेंगा पण पुऱ्या पिवळ्या, हे खराब पुरं रोग पडी गेला त्याच्यावर कारण की पाण्यामुळे फवारा काही मारायला नाही आणि त्याच्यामुळे हे रोग पडी गेला। आता थोडं ऊन जर राहिलं तर फवारा मारायचा जाईल त्याच्यावर, जे तो रोग मिटी जाईल आणि पिकं पण थोडे चांगले होतील। हे पहा सगळं मूगनं ते खराब झाला। हे पहा आता ऊन थोडंसं चांगलंच आहे, तिथल्याच थोडीशी वापतो होईल वावरात काम करायला। चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। देवाला म्हणा थोडंसं नाही का असंच ऊन राहू दे म्हणा 5-6 रोज, म्हणजे कामं पण होतील वावरातले। चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। जय श्रीराम, जय खानदेश।